बनलेले आहे माझे लाडू आणि लाडू बनवतानाची गंमत सांगते. हम बहुत दिनों के बाद मिले हैं. विड्रॉवर मी क्लिक केलं. एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप 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 मजेत आहात. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या अनादर व्लॉगमध्ये. श्रुती यांनी बरंच काही आणि तुम्ही जेही माझ्या व्हिडिओवर खूप खूप प्रेम देता त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच माझ्या चॅनलला प्रेम देत राहा. सो आजचा जो व्लॉग आहे तो स्पेशल याच्यासाठी आहे. आज आहे सॅटर्डे आणि खूप दिवसानंतर मी विकेंडला मला वेळ मिळाला, मी घरी आहे. तर आज म्हणजे पूर्ण घरातली कामं सुरू होती. म्हणजे आज सकाळी मी फ्रीज साफ केला, पूर्ण स्वयंपाक झाला. एक वेगळा स्पेशल नाश्ता असतो आमच्याकडे जर विकेंड असला तर. आणि मला आजचा व्लॉग शूट करण्याचं मेन रिझन हे आहे की मला ना आज पे आउट शूट करायचा होता माझा. म्हणजे असं झालेलं आहे की माझ्या बिझगुरुकुलमध्ये वॅलेट सिस्टीम आहे. जेही तुम्ही अर्निंग करता, जेही तुम्ही एफिलिएट मार्केटिंग थ्रू अर्न करता, ते जी अमाऊंट तुम्ही अर्न केलेली आहे, जी तुम्हाला माझ्या डॅशबोर्डवर दिसते, ती माझ्या वॅलेटमध्ये क्रेडिट होते. तर तो जो वॅलेटमध्ये जी ही अमाऊंट आहे ती मला आज विड्रॉ करायची आहे माझ्या अकाउंटमध्ये. तर ते तर एकदम 1 मिनिटात होऊन जाते. बट तो जो पे आउटचा जो व्हिडिओ आहे तो शूट करावा लागतो. सो त्याच्यासाठी कोणीतरी पाहिजे आणि राहुलला तर विकेंड्सलाच वेळ असतो. तर मी आज एकदम वेळ काढून मी म्हटलं यार नाही, आज मला पे आउट व्हिडिओ शूट करायचा आहे. म्हणून मग मी आता हा व्लॉग स्टार्ट केलेला आहे. त्याच्या आधी माझ्या घरची सगळ्याची जेही सगळी कामं आहे ते सगळी आटोपली. म्हणजे कपडे असते धुवायचे विकेंडला, त्यांच्या ऑफिसचे असते, अदिराचे स्कूलचे वगैरे कपडे असते, हे कपडे झाले ते मशीनमध्ये टाकले. आणि मला आज वेळ मिळाला, आज पूर्ण दिवस मी घरी आहे. तर म्हणून मी लास्ट संडेला पूर्ण ड्रायफ्रूटच्या लाडूचं सगळं सामान घेऊन आली होती, म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स घेऊन आली होती. तर मला आज ड्रायफ्रूटचे लाडू पण बनवायचे आणि पे आउट पण शूट करायचं आहे. तर आजचा व्लॉगमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूटच्या लाडूची रेसिपी दिसेल जी ही मी शूट करणार आहे. अँड प्लस पे आउट. आणि यू वोंट बिलीव्ह, माझा लास्ट 2 मंथ्सचा जो पे आउट आहे ना तो मोर दॅन 3 lakhs आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 3 लाखाचा जो लाईव्ह पे आउट आहे तो बघायला मिळेल. सो जर तुम्हालाही एक थोडासाही सिंगल डाऊट आहे ना, खरंच इतकी अर्निंग होते का, खरंच आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होते का, सो डेफिनेटली येस, अकाउंटमध्ये क्रेडिट होते. म्हणूनच आम्ही इतकी मेहनतही करतो यार. नाही तर जर क्रेडिट नसती झाली तर कोण इतकं कॉन्टेंट क्रिएशन इज म्हणजे नेक्स्ट लेवल डोकं लागते त्याला, नेक्स्ट लेवल मेहनतही लागते त्याला, जी मी करते. बट मला त्याच्या माझ्या मेहनतीचं फळ पण मिळतं. सो तुम्हाला जो पे आउटचा जो व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत एकदम लाईव्ह बघायचा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण करूया ड्रायफ्रूटचे लाडू. त्याच्या आधी बघूया फ्लॅशबॅक मॉर्निंग. सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर मला ज्यावेळेस फ्रीज वगैरे क्लीन करायचा होता तर मी फ्रीज वगैरे क्लीन करायला गेली. आणि हे एक्स्ट्राचे कामं, म्हणजे असं असते ना, लवकर कोणती गोष्ट करायची असली बट कामं वाढून जातात. सो फ्रीज वगैरे क्लीन झाला. ड्रायफ्रूट्स आहे, हे सगळे ड्रायफ्रूट्स मला तुपातून तळून काढायचे आहे. अजूनही ड्रायफ्रूट्स त्याच्यात इन्क्लुडेड आहे, ते तर तुम्हाला दिसेलच. आणि अधीरा काढत आहे पिस्त्यातून पिस्त्याचे दाणे. अँड शी इज हेल्पिंग मी. सो जस्ट टू सेव्ह माय टाईम, म्हणजे एकाच कढईमध्ये पुन्हा भाजायला जितका वेळ लागतो म्हटलं त्यापेक्षा 2 गॅस आहे. तो 2 कढई मी ठेवलेल्या आहे. आता हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहे मी ब्राऊन होतपर्यंत याला छानपैकी भाजून घेईल. आणि कोणते ड्रायफ्रूट्स मी टाकले, काय केलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीतच पडेल. ड्रायफ्रूटचे जो लाडू बनवायचे आहेत आता. आणि हे थोडे ब्राऊन होतपर्यंतच मी करेल, जास्त काही हे करणार नाही, कारण त्याच्यामध्ये थोडं मॉइश्चर मिळालं पाहिजे. कारण मुंबईचं वेदर माहिती आहे कसं आहे, थोडंसंही मॉइश्चर असलं तरी खराब होऊन जाते. आणि इतके एक्सपेन्सिव्ह लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू म्हणजे एक्सपेन्सिव्ह लाडूच आहे. तर ते थोडं जास्ती काळ टिकायला पाहिजे, म्हणून मी सगळे थोडे रोस्ट करून घेत आहे ब्राऊन. सो माय हेल्पिंग हँड. मी आता कणिक भाजवत आहे मी, कारण थोडीशी जर कणिक टाकली ना लाडूमध्ये तर ते लाडू ना एकदम छान असे म्हणजे खायला चांगले वाटतात. कारण ज्यावेळेस माझ्या सासूबाईंनी माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस लाडू आणले होते त्यावेळेस मला त्यांनी ही ट्रिक सांगितली होती की थोडी कणिक भाजून टाकली की छान लागते म्हणून. आणि आम्ही सीडलेसवाले बोलवले होते खजूर, पण सीडलेस आले नाही.
तर विथ सीड आलेले आहे. तर म्हणून राहुल माझी हेल्प करत आहे की ते काढत आहे त्याच्यातल्या सीड्स. मी लाडू बांधू तेव्हा मी नेक्स्टवाला शॉर्ट शूट करेन. तर चला मी तुम्हाला दाखवते हे बनलेले आहे माझे लाडू. आणि लाडू बनवतानाची गंमत सांगते. तर लाडू बनवताना बनवायला मला ऑलमोस्ट 3 तास लागले. म्हणजे 2 वाजता मी बसली होती, आता 5 वाजलेले आहे. आणि लाडू आम्ही दोघांनी मिळून बनवले, म्हणजे पूर्ण सोबत. असं झालं की मी जे पूर्ण ड्रायफ्रूट्स आहे ते सगळे तळून काढले, तेलामध्ये भाजून काढले. मग त्याच्यानंतर काय म्हणते, त्याच्यानंतर त्यांनी मिक्सरमध्ये फिरवले. मिक्सरमध्ये फिरून आम्ही ज्यावेळेस लाडू बांधायला गेलो दोघंजणं मिळून, थोडेसे म्हणजे अर्धे 25% ज्यावेळेस लाडू बांधून झाले त्यावेळेस असं झालं की जे बाकीचं मिश्रण होतं ते थंड झालं, तर मग लाडू पूर्णपणे बांधणंच नव्हते होत. मग त्यांनी थोडं मिक्सरमध्ये फिरवलं आणि मी लाडू बांधले. सो अशी मेहनत करून आमचे लाडू बांधून झाले. सो फायनली ड्रायफ्रूटचे लाडू रेडी फॉर अधिरा. कारण माझ्या मुलीचं वजन बिलकुलच वाढत नाही आहे, तर म्हणून आता तिचं वजन वाढवण्यासाठी जे सगळे उपाय आहे ते मी करते. असं काही नाही आहे की ती घरचं जेवण जेवते तर तिच्या अंगाला लागत नाही मे बी. सो दॅट्स वाय म्हणून म्हटलं आता रोज सकाळी स्कूलला जायच्या आधी दूध प्लस एक ड्रायफ्रूटचा लाडू तू खाऊन जात जा. लेट्स सी तिचं वेट किती वाढत आहे. आता वाजलेले आहे 7:30 आणि मी चाललेली आहे मंदिरात. म्हणजे आमचा सॅटर्डे रिच्युअल असतो की आम्ही सॅटर्डेला मंदिरमध्ये जातो, कारण बाकी दिवस वेळ नाही मिळत, मंदिरचे टायमिंग्स मॅच नाही होत आणि माझ्या घराजवळ कोणतं मंदिर नाही आहे की वॉकिंग डिस्टन्सवर. सो आज सॅटर्डे आहे म्हणून. आणि देवपूजा करायला पाहिजे, मलाही खूप इंटरेस्टेड आहे, कारण जेही सगळं आहे ते त्यांच्याचमुळे आहे. तर म्हणून आता आम्ही चाललेलो आहे देवळात. बट आज आम्हाला आमची आरती मिस झालेली आहे, कारण आरती जनरली 7 वाजता होते आणि 7 वाजता आम्ही घरून निघत आहे. कारण माहितीने लाडू बनवून आम्ही एवढं जास्त थकलं होतं. सो थोडं रेस्ट करायला गेलो तर आम्हाला झोप लागून गेली. मग आम्ही 6:30 वाजता उठलो. मग नंतर बघा घर थोडं वगैरे क्लीन करायचं होतं, हे सगळं करता 7 वाजून गेले. सो आजची आरती तर आमची मिस झालेली आहे, पण आम्ही दर्शन करायला नक्की जाऊ. गुड मॉर्निंग फ्रॉम नेक्स्ट डे. ॲक्च्युली व्लॉग मी काल एंड करणार होती, बट काल घरी येताना मला ॲसिडिटी झाली, तर मग मला खूप बरं नव्हतं वाटत. मग मी झोपून गेली, म्हणून मी काल काही पेआउट शूट केला नाही. आणि आज यांचे फ्रेंड जे आहे ते पुण्यावरून आलेले आहे, मुंबई. ज्यावेळेस पहिले आम्ही पुण्याला राहायचो ना, तेव्हा आम्ही सगळे सोबत जायचो, मूवीज वगैरे बघायचो. खूप टाईम आम्ही चांगला क्वालिटी टाईम स्पेंड केलेला आहे. बट आफ्टर 3 इयर्स आम्ही सगळेजण भेटत आहोत. सो आमचा हा सडनली प्लॅन बनलेला आहे. सो आम्ही चाललेलो आहे त्यांना भेटायला. तर चला, सी यू देअर. म्हणजे आम्हाला इथे इतकं जास्ती ट्रॅफिक मिळत आहे. आम्ही घराच्या खाली मोर दॅन 10 मिनिट्स झाले उभं आहो. आय डोंट नो हे लोक कुठून येत आहे. जिथे आम्हाला जायचं आहे तिथे हार्डली पोहोचायला आम्हाला 20 मिनिट्स किंवा अर्धा तास लागतं. आणि अर्धा तास झाला आहे आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलो आहे. आणि आमच्या घराचं फक्त 10 मिनटाच्या डिस्टन्समध्ये. म्हणजे घर असं वाटते की घरी गाडी असूनही काही अर्थ नाही आहे, लोकलच बेस्ट आहे. कारण इतकं ट्रॅफिक आहे की जायचं मूड खराब होऊन जातं. कॅन यू एबल टू सी, हे एवढं असं ट्रॅफिक आहे. आलेलंही जागा नाही आहे, असं वाटते पायी जाणं जास्ती बेटर आहे. आणि खूप सगळं ट्रॅफिक फेस करून, खूप सगळे प्रॉब्लेम्स फेस करून आम्ही पोहोचलो फायनली आमच्या लोकेशनवर, जिथे आम्ही सगळेजण भेटणार होतो. तर आम्ही इथे आलेलो आहे. आल्यानंतर म्हणजे इकडचे जे मॉल्स वगैरे आहे ड्यू टू क्रिसमस खूप सुंदर डेकोरेट केलेले आहे. हम बहुत दिनों के बाद मिले हैं. पुणे में मिलते थे पहले. Yes, it's been a long 5 years. आम्ही ज्या टायमिंगवर डिसाईड केलं होतं की आम्हाला भेटायचं आहे तो टायमिंग डिले होता लंचचा टायमिंग होऊन गेला. मग आम्ही सगळ्यात पहिले लंच वगैरे केला. लंच केल्यानंतर आम्ही गेलो प्ले झोनमध्ये मुलांना खेळायला.
the sun sinking low. Hitting up the boulevard, see the palm trees glow. Caddy drop top, got the rims on shine. West Coast living where it's always fine. Barbecue grilling, got the smoke in the air. Neighbors pulling up, good vibes everywhere. Talk box singing, let the synthesizer play. Moving through the block like it's a Saturday. Slide, glide, take a ride. Oh, feel that sunshine, let the bass line flow. West Coast breeze, got the vibe on lock. Cruising all day, no tick tick of the clock. Hit the beach, feet up in the sand. Wave to the ocean, yeah, it's part of the plan. Retro shades reflecting the sky. कौन आया है गेम खेलने? खूप दिवसानंतर आम्ही सगळेजण भेटलो तर खूप मजा आली. घुमलो, फिरलो, खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बसून गप्पा गोष्टी केल्या आणि आता बाय बाय, सी यू सून. आम्ही आमच्या फ्रेंड्सला भेटलो, त्यांना सी ऑफ केलं आणि आता घरी आलो. मी म्हटलं यार आता पुन्हा मी डिले करत नाही, पुन्हा संध्याकाळचा वेट करत नाही की मी नंतर रात्री पे आउट शूट करेल म्हणून. आता मी म्हटलं मी आता थोडासा वेळ काढते आणि पहिले पे आउटचा व्हिडिओ शूट करून घेते, कारण लास्ट 15 डेजपासून मी प्लॅन करत होते की मला पे आउट शूट करायचं आहे, बट ते लेटच होत होतं. बट आज डेफिनेटली मी तुम्हाला पे आउट दाखवेल. तुम्हाला जोही प्रेझेंटेशन व्हिडिओ शेअर होतो ज्यावेळेस तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर लँड करता, तर त्या जो प्रेझेंटेशन व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जो पे आउट आहे तो वीकली पे आउट येतो. पहिले बीज गुरुकुलमध्ये वीकली पे आउट सिस्टीम होती, जेही आपण अर्निंग करतो ती एव्हरी ट्यूजडेला क्रेडिट व्हायची. बट आता इतका वेळ वेट करायची गरज नाही. 48 अवर्समध्ये तुम्ही तुमची जी अमाऊंट आहे, जे तुम्ही अर्न केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करून घेऊ शकता. सो मी तुम्हाला चला लाईव्ह पे आउट प्रूफ दाखवते. लाईव्ह मध्ये असं आहे, तुम्ही इथे बघू शकता. हे आहे, मी माझ्या अकाउंटला लॉग इन केलेलं आहे. इथे पुन्हा क्लिक केल्यानंतर हे आहे वॅलेट. वॅलेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की माझ्या वॅलेटमध्ये किती अमाऊंट आहे. सो मी एक वेळा पहिले लॉग इन करून घेते. तुम्ही इथे बघू शकता 3,29,280 रुपीज. 3,29,280 रुपीज ही जी अमाऊंट आहे ही आज मी माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट करवणार आहे. ठीक आहे, हो लेट्स गो. विड्रॉवर मी क्लिक केलं. विड्रॉवर क्लिक केल्यानंतर हे बघा टोटल आता ओ टी पी आहे तो माझ्या दुसऱ्या नंबरवर येईल. तो ओ टी पी मी इथे एंटर करेल अँड बघा माझं जर टॅक्सेस आहे मी 6,720 रुपये टॅक्स पे करेल आणि मग त्याच्यानंतर 3,29,273 रुपीजची जी अर्निंग आहे ती माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल. सो मी आता इथे ओ टी पी एंटर करेल. आता ओ टी पी एंटर केलेला आहे. आता मी विथड्रॉवर क्लिक केलेला आहे. विथड्रॉवर क्लिक केल्यानंतर the amount will be credited in your registered bank account within 24 to 48 working hours. Let's see. ही आहे माझी कोटक बँकचं अप्लिकेशन आणि तुम्ही इथे बघू शकता की माझं जे टोटल बॅलन्स आहे म्हणजे दाखवण्यासाठी मी दाखवते 17,086 रुपीज माझं करंट बॅलन्स आहे. ज्यावेळेस ती अमाऊंट जेव्हा ट्रान्सफर होऊन जाईल तर ही अमाऊंट वाढेल. ठीक आहे, सो मी ते तुम्हाला इथे दाखवेलच आणि आय थिंक ह्यूज पे आउट आहे म्हणून ते थोडा टाइम घेत आहे. जसाही तो क्रेडिट होते तसंही मी व्हिडिओ समोर कंटिन्यू करते. तर मी तुम्हाला दाखवणार आहे माझा लाईव्ह पे आउट. ॲक्च्युअलमध्ये असं झालं होतं की अमाऊंट थोडा जास्ती होता म्हणून तो बँकमध्ये क्रेडिट व्हायला 24 to 48 अवर्स लागते असं नोटिफिकेशन मला आलेलं होतं. बट विदिन 24 अवर्समध्ये जी अमाऊंट आहे ती अकाउंटमध्ये क्रेडिट झालेली आहे. मला बँककडून मेसेज तर 6 वाजताच आलेला होता, बट शूट करणारं कोणी नव्हतं म्हणून मी आता रात्री 10:30 वाजता शूट करत आहे. तर मी तुम्हाला बँकमधून आलेला मेसेज, मेल प्लस माझ्या कोटक अकाउंटमध्ये जी ही तुम्ही काल अमाऊंट बघितली त्याच्यात जी आजची जी अमाऊंट आहे ती ॲड झालेली आहे. सो बेसिकली मी तुम्हाला लाईव्ह पे आउट प्रूफ दाखवणार आहे. सो लेट्स गो.
हे बघा, हे आहे माझं बँकची जी ॲप आहे ही आहे. ओके, सो याच्यात मी पहिले तुम्हाला दाखवणार आहे अकाउंटमध्ये किती अमाऊंट क्रेडिट झालेली आहे ती. तुम्ही इथे बघू शकता 3,29,273 रुपीज. आणि कंपनीचं नाव तुम्ही चेक करू शकता, बिज गुरुकुल प्रायव्हेट लिमिटेड. इतकी जी अमाऊंट आहे हे टॅक्स डिडक्ट होऊन मला आलेली आहे. ओके, अँड मी तुम्हाला जो आहे आपला जो मेल आहे तोही चेक करून दाखवते तुमच्यासमोर. मी माझा जो मेल ID आहे तो रिफ्रेश करते, म्हणजे तुम्हाला कोणताच एकही डाऊट उरायला नको. ओके, सो जो पेमेंट आहे तो रिसीव झालेला आहे, तुम्ही इथे चेक करू शकता. ओके, बिज गुरुकुल प्रायव्हेट लिमिटेड अँड जी अमाऊंट आहे ती इथे तुम्ही चेक करू शकता. 3,29,273 रुपीज हॅज बीन क्रेडिटेड इन माय बँक अकाउंट. माझ्या मोबाईलवर पण नोटिफिकेशन आलेलं आहे. मी तुम्हाला माझ्या मोबाईलवर पण दाखवते. हा बघा, मला मेल रिसीव झालेला आहे, पेमेंट रिसीव्ड म्हणून. तुम्ही इथेही चेक करू शकता जी ही अमाऊंट. ओके, मी तुम्हाला त्याच्यावर पण सेम दाखवलं, मी तुम्हाला याच्यावर पण सेम दाखवते. ओके, अमाऊंट यू कॅन चेक. अमाऊंट अँड डेट आहे 29 डिसेंबर 25. ओके, अँड मी तुम्हाला जो माझा कोटक जी बँक आहे, ओके, मी माझ्या अकाउंटमध्ये लॉग इन ते करून ठेवलं होतं. कोटकची जी अमाऊंट आहे हे बघा, 29 डिसेंबर 3,29,273 रुपीज हॅज बीन क्रेडिटेड इन माय बँक अकाउंट. मी तुम्हाला माझा जो अकाउंटचा जो बॅलन्स आहे तेही दाखवून देते, म्हणजे तुम्हाला कोणताच जो आहे ना एकही डाऊट नसायला हवा. ओके, सो तुम्ही इथे चेक करू शकता. 3,46,011 अँड हे बघा, 29 डिसेंबर बिज गुरुकुल प्रायव्हेट लिमिटेड 3,29,273 रुपीज. जी अमाऊंट मी तुम्हाला काल दाखवली होती त्या अमाऊंटमध्ये ही अमाऊंट ॲड झाली, आणि माझा जो अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो तुम्ही चेक करू शकता. इतकं लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो दिस इज द ॲक्च्युअल प्रूफ. मला बिलकुलच असं नाही वाटत की मी ॲपमध्ये कोणतीच गोष्ट मिस आउट केलेली आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम लाईव्ह दाखवलेल्या आहे. माझ्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स होतं त्याच्यापासनं ते किती वाजता अकाउंटमध्ये मनी क्रेडिट झाले, टायमिंग, डेट, ईच अँड एव्हरीथिंग. मोबाईलमध्ये पण सेम नोटिफिकेशन आहे, लॅपटॉपमध्ये पण सेम आहे. मेल पण बघितला, मेसेज पण बघितला, बँकच्या ॲपमध्ये पण बघितला. इतके सगळे जे डिटेल्स आहे हे बघितल्यानंतर मला बिलकुलच असं नाही वाटत की तुमच्याजवळ एक छोटासाही डाऊट उरलेला असेल. सो हे जे आहे, ही जी पूर्ण अमाऊंट आहे लास्ट 2 मंथ्सपासूनची अमाऊंट आहे जी मी आज विड्रॉ केलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये असं झालं होतं की मला पेआउटचा जो लाईव्ह व्हिडिओ होता तो शूट करायचा होता. आज करू उद्या करू असं करता करता तो पेआउट ऑलमोस्ट 3.5 लाखवर चालला गेला, आणि तो मी फायनली आजचा मुहूर्त निघाला तो पेआउटचा जो अमाऊंट आहे शूट करायला. सो जर तुम्हाला ही डिटेल्स पाहिजे, डिजिटल स्किल्सच्या, तुम्हाला फ्रीलान्सिंग करायच्या, तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग करायचे, तुम्हाला माझा गायडन्स पाहिजे, सो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर मला 1-on-1 कनेक्ट करायला विसरू नका. मी स्वतः तुम्हाला गाईड करेल. अँड येस, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.